नमस्कार. आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आले का सगळेजण आपापल्या घरी? सगळेजण आपापल्या घरी सुखरूप आलेले असेल ही आशा करून मी आजच्या डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर आज मी सकाळी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. त्यात मी कांदा दाखवला होता आणि भिजवलेली डाळ दाखवली होती आणि बोललेले की तुम्ही भाजी ओळखा कोणती आहे ती. तर ती भाजी आज जी कांदा आणि डाळ भिजवलेली दाखवलेली त्या 2 गोष्टींचं मी डाळ कांदा केला. आणि बाजरीची भाकरी आणि चपात्या काही केल्या होत्या. तर मी डब्यामध्ये बाजरीची भाकरी आणि डाळ कांदा नेला आणि थोडीशी शेवभुजिया वगैरे नेली. तर तुम्ही काय काय आज टिफिनमध्ये नेलं? तर डाळ कांदा मला आवडतो. त्यामुळे मधून-अधून मी तो करत असते. तर मी तो मग आवडीने खाल्ला आणि मग ऑफिस सुटलं, घरी आले. घरी आल्यानंतर दिवाबत्ती केली आणि आता तुमच्यासमोर बसली. आता संध्याकाळची तयारी करायची. तर आज निवडणुकीचा निकाल होता. तर तो यशस्वीरित्या पार पडला आणि जो जनतेचा कौल होता त्याप्रमाणे लागला. आणि बाकी तुम्ही काय काय ठरवले आता जेवण करायचं? तर मी येताना अंडी आणली, तर आज अंड्याचं कालवण करणार आहे. तर मला जर शक्य असेल तर मी तुम्हाला अंड्याची रेसिपी टाकणार आहे. मी कशी करते ते. तुमच्या पण काही पद्धती असतील. प्रत्येकजण आपापल्या ज्या पद्धती असतात त्याप्रमाणे जसं आपण नेहमी करतो त्या पद्धतीने ते बनवत असतो. तर माझी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला जर शक्य झालं तर दाखवेल. आणि बाकी जर बोलायचं झालं तर ओव्हरऑल की मी जे तुम्हाला सांगितलेलं की दिवसातून एक चांगलं काम करा. तर तुम्ही आज काय केलं ते पण कमेंटमध्ये एक सांगा. सगळ्यांनी मी रोज सांगते त्याप्रमाणे दिवसातून एक चांगलं काम करा आणि ते केलंच पाहिजे. परत मेडिटेशन पण चुकवायचं नाहीये. मेडिटेशन रोज करायचं. कारण ते आपलं जे मानसिक शांततेसाठी खूप महत्वाचं आहे. दिवसभर आपल्याला खूप ताणतणाव येतात. मग ते कामाच्या स्वरूपात असतील, घरगुती असतील, तर त्याच्यातून थोडासा आपल्याला आराम मेंटली भेटला पाहिजे. आणि स्त्रियांना तर बाहेरचं, घरातलं सगळंच करायला लागतं. आणि त्याबरोबर इतर पण ज्या समस्या असतात घरातल्या, त्यांना तोंड द्यायला लागतं. आणि स्त्री ही ते सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पडते. आणि म्हणजे जे लेडीज कामाला जातात किंवा घरगुती त्यांनी आपापल्या जी तब्येत आहे त्या तब्येतीची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मधून-अधून थोडंफार खाल्लं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे. मधून-अधून खाल्लं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे, खात राहिलं पाहिजे मध्ये-अधे. कारण त्यामुळे बॉडीला एनर्जी पण मिळते आणि मग आपल्याला थोडंसं कामामध्ये पण उत्साह वाटतो आणि डल वगैरे फील होत नाही. म्हणजे जी पौष्टिक फळं आहेत, फळं खाल्ली पाहिजे. मध्ये-मध्ये ड्राय फ्रुट्स खाल्ले पाहिजे किंवा शेंगदाणे, फुटाणे थोडेसे जवळ ठेवत जा, की ते 2-4 जरी तोंडात टाकलं तरी थोडंसं एनर्जी येते. एखादं गुळाचा खडा पण चांगला आहे ठेवायला. आणि त्या पद्धतीने तुम्ही आपापली काळजी घेऊ शकता. तसं मानसिक आरोग्य पण स्त्रियांसाठी महत्वाचं आहे. मानसिक आरोग्यामध्ये मानसिक शांतता ही महत्वाची आहे. ती शांतता तुम्हाला चांगली-चांगली पुस्तकं तुम्ही वाचा. चांगले-चांगले हे YouTubeवर जे व्हिडिओज आहेत मेंटली जे स्टेबल करतात ते एक करा. योगा करा किंवा मेडिटेशन जे तुम्हाला धर्मगुरू आवडतात किंवा काय, ते त्यांचं वाचत जा. आणि शांत बसणं, एक 10 ते 15 मिनिटं मौन पाळणं ते पण महत्वाचं आहे. ते पण तुम्ही नित्यनेमाने ते पाळलं पाहिजे. मग तुम्हाला असं थोडंसं छान आणि मस्त वाटेल. हे तुम्ही रोज करत जा. आणि बाकी ठीक आहे. मग आता नंतर भेटू.